नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं किचन. आता हे संक्रांत जवळ आली आहे आणि त्याला वाणासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू तुम्ही शोधत असालच. तर अगदी थोडक्या वेळात, कमीत कमी वेळात आणि कमीत कमी मटेरियलमध्ये होणारी वस्तू आहे. बघूया. तर यासाठी लागणारं साहित्य जे मी घेतलं ते हे घेतलं आहे 8 नंबरचे मोती, त्याच्यानंतर हे 6 नंबरचे मोती आणि हे थोडेसे ड्रॉप बीड आणि ही रिंग किचनची. तर एवढं थोडक्यात साहित्य लागणार आहे आणि आपण आता याची सुरुवात करूया. सुरुवात करायला काय करायचं, ह्याचे 4 मोती घ्यायचे, हे 8 mm चे, आणि 8 mm चे 4 मोती प्लस 6 mm चा 1 मोती. असे 5 मोती ओवून घ्यायचे. तर हे घेतले आपण 5 मोती आणि 5 मोती घेऊन काय करायचं, याची छान पक्की गाठ पाडून घ्यायची. तर ह्या गाठ पाडून घेतली आपण. याच्यामध्ये आपण 4 मोती 8 mm चे आणि 1 मोती 6 mm चा, असे आपण 5 मोती घातले. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 5 पैकी 1 मोती आपल्याजवळ आहे, म्हणजे 3 मोती हे आणि 1 मोती 6 mm चा, असे 4 मोती घालायचे आहेत आणि याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हे या कॉमन मोत्यातून आपण ही नीडल काढून घेऊ. ही नीडल काढून घेतली आणि ही नीडल आपल्याला ह्या इकडच्या या मोत्यातून काढून घेतली आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे मधले मोती 6 मोती येईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हा कॉमन मोती राहील आणि आतल्या बाजूनी हा 6 mm चा मोती जाईल. तर मी हे करून घेते आणि शेवटचं जेव्हा जॉईंट होईल तेव्हा दाखवते. आता आपले हे 5 गोल झालेले आहेत. आता आपल्याला 6वा गोल करायचा आहे. त्याच्यासाठी खालून 2 मोठे मोती ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. 2 मोठे मोती ओवून काय करायचं, या इकडच्या बाजूच्या एका मोत्यातून नीडल काढून घ्यायची. काढून 6 mm चा 1 मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला 6 mm चा मोती घालण्याचं एकच कारण आहे, आपल्याला त्याला थोडासा असा उंच आकार द्यायचा आहे आणि म्हणून आपण 6 mm चे वापरले. तुम्ही सेम मोती वापरले तरी काही फरक पडणार नाही. फक्त एवढं होईल का हा कटोरीसारखा आकार येणार नाही, तो गोल येईल आणि आपल्याला तो आकार द्यायचा आहे, म्हणून आपण आतल्या बाजूनी 6 mm चे मोती वापरले. बस एवढाच काय तो फरक आहे, बाकी काही नाही. बघा, आता हे आपलं पूर्ण झालं. पूर्ण झालं तर आपल्याला आतमध्ये या 6 mm च्या मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची. आतले मोती आपले 6 आले आहेत. आता 6 मोती आलेत, आपण या बाजूनी नीडल काढून घेऊ. 6 mm च्या मोत्यामध्ये नीडल काढली की आता या प्रत्येक मोत्यावर काय करायचं, आपल्याला एक 4चा गोल करून घ्यायचा आहे. हे निळे जे मोती आहे 6 mm चे, तर या ठिकाणी आपण 4चा गोल करून घेऊ. त्यासाठी आपल्याला 3 मोती घालायचे आहेत आणि हे 3 मोती घातले की त्या सेम मोत्यातून आपल्याला नीडल काढून घ्यायची आहे. तर ही याच्यातून नीडल काढली. याच्यामध्ये फिरवून नीडल नेण्याची गरज नाही, कारण 4ही मोती एकमेकांना लागू नयेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याची काही गरज नाही. आता 3 घातलेत, आता 2 घालायचे आहेत आणि असं प्रत्येक मोत्यावरती एक एक चौकोन आपल्याला करून घ्यायचंय. सरळ सरळ नीडल पुढे न्यायची. काही फार विशेष लॉजिक नाहीये याच्यामध्ये, पण पाहायला खूप छान दिसतं हे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आणि असंच प्रत्येक मोत्यावरती आपल्याला हे चौकोन करून घ्यायचे आहेत. तर आता हे सगळे चौकोन मी करून घेते, मग पुढची स्टेप दाखवते.
इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, आता ड्रॉप बीड्सचं काम आहे आपल्याला. 6 ड्रॉप बीड्स हवेत. निमुळती बाजू खाली घ्यायची आणि त्याच्यानंतर 2 8 mm चे मोती घालून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पुन्हा ड्रॉप बीड घालायचा आणि ड्रॉप बीड्सची फुगीर बाजू आत घ्यायची आणि निमुळती बाजू वर घ्यायची. अशा पद्धतीने आपण हे घालून घेतलेत. आता काय करायचं, याच मोत्यातून नीडल काढून घ्यायची. काढून पुढच्या मोत्यामध्ये घेऊन जायची. हे झालं. आता पुन्हा एक ड्रॉप बीड ओवून घ्यायचा आणि मोती बाजू पुन्हा खाली आणि आता मात्र 2च 8 mm चे मोती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 2च मोती घालायचे आहेत आणि 2 मोती घालून काय करायचं, या ठिकाणी हा जो अगोदरचा ड्रॉप बीड आहे याच्यातून नीडल काढायची आणि पुढच्या मोत्यात घेऊन जायची. अशा पद्धतीने पुन्हा पुढच्या मोत्यात जायचं. एक ड्रॉप बीड आणि 2 मोठे मोती. हा ड्रॉप बीड अशा पद्धतीने घालायचा. त्याच्यानंतर 2 8 mm चे मोती, असे 2 मोती घातलेत आपण. आणि पुन्हा या ड्रॉप बीडमधून नीडल काढून पुढच्या 2 मोत्यात नीडल घेऊन जायची आणि अशा पद्धतीने हा पूर्ण सर्कल कंप्लीट करायचा. आता तुम्हाला याला दाट करायचं असेल तर प्रत्येक याच्यावरती 2 मोती 2 ड्रॉप बीड्स घालता येतात, पण मला त्याची गरज वाटली नाही म्हणून मी बस एवढंच घालतीये. तर अशा पद्धतीने आपण आता हे 2-3 कंप्लीट करू आणि मग पुढची स्टेप बघूया. सगळे ड्रॉप बीड्स घालून झाले. आता आपल्याला 2 मोती घालून हा सर्कल जोडून घ्यायचा आहे. बस हा 2 मोती घातले मी, कारण या ठिकाणी आपले हे सगळे ड्रॉप बीड्स कंप्लीट झालेत. आता या ड्रॉप बीडमधून नीडल काढून घ्यायची प्लस या मोत्यातून काढून घ्यायची. अशी काढली आणि या ड्रॉप बीडमधून काढून ती वर घेऊन जायची, अशी वरती घेऊन जायची. आता आपल्याला ह्या ड्रॉप बीड्सच्या वरती जे मोती आहेत त्या 2-2 मोत्यांवरती एक 5-5चा गोल करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, पण तो 5चा गोल मी 6 mm च्या मोत्यांनी करून घेतलेला आहे. बघूया कसा करायचा तो. तर या ठिकाणी आपण काय करू, 3 6 mm चे मोती घालून घ्यायचे. 1 2 आणि 3 6 mm चे मोती घातल्यानंतर काय करायचं, आता इथे 6 mm चे मोती घालण्याचं कारण तीच बाजू आपल्याला वर आणायची आहे म्हणून आपण छोटे मोती वापरतोय. याच्यातून मी नीडल ह्या 2 मोत्यांमधून पास करून घेते. बघा अशी 5चा गोल झालाय. आता आपण पुढच्या 2 मोत्यांमध्ये जाऊ आणि आता इथे मात्र 5चा गोल करायचा आहे, पण मोती आपल्याला 2च घालायचे आहेत. 1 आणि 2. 2 मोती घालून काय करायचं, पहिला जो गोल आहे त्याच्यामधल्या या एका मोत्यामधून नीडल घालून घ्यायची आणि ह्या 2 गोलांमधून 2 मोठ्या मोत्यांमधून त्याला पास करून घ्यायचं. अशा पद्धतीने इथून पास करून घ्यायचं आणि पुन्हा पुढच्या आणखी 2 मोत्यांमधून ही नीडल काढून घ्यायची. या 2 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला 5-5चा गोल करून हा पूर्ण गोल कंप्लीट करायचा आहे. तर एवढा गोल मी कंप्लीट करते, तुम्हाला दिसत असेल मी कसा केला तो. हा गोल कंप्लीट करते आणि मग पुढची स्टेप बघू. हा आपला शेवटचा गोल आहे. आता इथे 4 मोती आहेत म्हणून वर एकच मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हा एक मोती घालून ही वायर आपल्याला पूर्ण गोल फिरवून घ्यायची आहे. या मोत्यातून आपण काढू, पुन्हा या 2 मोत्यांमधून काढून घेऊ आणि वर आपल्याला ही नीडल घेऊन जायची आहे. इथे वर घेऊन गेली. आता मी एक काम करणार आहे, हे जे 6 मोती आहेत ना, हे 6 मोती टाईट येण्यासाठी पुन्हा एकदा मी ही पूर्ण वायर फिरवून घेणार आहे. 6 मोत्यांमधून फार वेळ लागत नाही, पण तुम्हाला जर तुमची कलाकृती
अगदी व्यवस्थित चांगली राहावी अशी वाटत असेल तर हे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण बरेचदा काय होतं की खेचता येत नाही, खेचायला प्रॉब्लेम जातो आपल्याला, आणि मग अशा वेळेस हे एक प्रिकॉशन घेतलं तर आपली अगोदर वायर लूज असेल तरीही तुम्ही ती टाईट करू शकता. बघा आता किती टाईट झालं आहे. तर अशा पद्धतीने हाही एक सर्कल आपला कंप्लीट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, एक छोटा मोती घेऊ, एक हा मोठा मोती म्हणजे 8 mm चा, एक पुन्हा छोटा मोती है ना. तसे 3 मोती घ्यायचे. 3 मोती घेऊन काय करायचं, बरोबर 2 मोत्यांमधून, म्हणजे हा निडल इथून आली आहे बघा. तर आता ह्या मोत्यामधून आपल्याला काढायची आहे आणि इकडे घेऊन जायची आहे. म्हणजे एकंदरीत 2-2 मोत्यांवरती आपल्याला 5चा गोल करायचा आहे. तर आता इथे 3 मोती घातले आपलं. आता पुढच्या याच्यात आपल्याला 2च मोती घालावं लागतील, कारण आपण आपल्याजवळ 3 मोती असतील. म्हणून मग आता हे काय करावं लागेल, एक छोटा मोती आणि एक मोठा मोती, असे 2 मोती घालायचे. 2 मोती घालून काय करायचं, या एका मोत्यातून निडल टाकून घ्यायची. या मोत्यातून निडल टाकून पुन्हा 2 मोत्यातून पुढे निडल घेऊन जायची बघा. आणि ह्या 2 मोत्यांमधून निडल पुढे काढून घ्यायची. आता हे टाईट झाल्यामुळे घालायला थोडा त्रास होईल, पण तो त्रास तेवढ्या पुरता असेल. नंतर मग कलाकृती मात्र आपली व्यवस्थित राहील. आणि कुठलीही गोष्ट चांगली जर करायची असेल तर थोडा त्रास हा घ्यावाच लागतो. आता बघा, या 2ही मोत्यामधून आपण निडल काढून घेऊ, कारण आता 6 पैकी 4 मोत्यांवर झाले, म्हणून आपल्याला ह्या बाजूच्या एका मोत्यातून निडल घालायची आहे. आपल्याजवळ आता 4 मोती आहेत, म्हणून आपल्याला एकच मोठा मोती घालायचा आहे आणि हा सर्कल आपल्याला कंप्लीट करायचा, म्हणजे वरती आपले 3 मोती येतील. आता ह्या मोत्यातून मी निडल टाकते आणि पुन्हा वर घेऊन येते, म्हणजे वरती आपले छान 3 मोती व्यवस्थित त्रिकोण तयार होतो तिथे. तर या मोत्यातून आपण ही निडल काढू बघा. आता तो छान एक त्रिकोण तयार झाला आहे. आता ही निडल अशी वर घेऊन यायची. आणि हे आता या मोठ्या एका मोत्यातून आपण निडल घेऊन घेऊ. घेतल्यानंतर आता काय करायचं, एक मोठा मोती त्याच्यात घालून घ्यायचा या त्रिकोणाच्या वरती, कारण आपल्याला अडकवायला एक कडी करायची आहे किंवा रिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मग आपल्याला हा एक मोती घालून घ्यावा लागेल. हा मोती आपण घालून घेतला. आता ही निडल वर व्यवस्थित काढून घ्यायची या वरच्या एका मोत्यावरती. निडल आपण काढून घेतली. आता ही रिंग करण्यासाठी तुम्ही 6 mm मोती वापरू शकता किंवा छोटे मोती सुद्धा वापरता येतील. या वरच्या मोत्याला जर तुम्हाला टाईट करायचं असेल तर मग बाजूच्या जो मोती आता आपण त्याच्यात ओवला नाही त्याही मोत्यातून हे ओवायला काही हरकत नाही. आता ही निडल घेऊन घेतली. आता तुम्ही याच्यामध्ये 5 mm मोती घेऊ शकता, 6 mm घेऊ शकता आणि किंवा 4 mm मोती सुद्धा आपल्याला या ठिकाणी यूज करता येतात रिंगसाठी. रिंगसाठी कुठलेही मोती घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी हे मोती जातात का बघते मी. 4 mm माझ्याजवळ आहेत ते. हे 4 mm मोती घेतलेत तर हे मोती जातात, म्हणून मग घालायला हरकत नाही. जे जात नसतील, कारण मी निडल मोठ्या मोत्याच्या यांनी सोयीनी घेतलेली आहे. आता ही आपली एक किचनची रिंग. या रिंगमध्ये हे घालून घ्यायचं किंवा तुम्ही नंतरही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, टाईट करावं लागेल. आणि टाईट केल्यानंतरच मग ती, किंवा मग नंतर तुम्ही सुद्धा घालू शकता. आता मी ही रिंग घालून घेतली आणि पुन्हा 4 मोती छोटे घालून घ्यायचे.
तुम्ही 6 mm चे मोती सुद्धा वापरू शकता. असे 4 मोती मी घालून घेतलेत आणि या ठिकाणी आता हा धागा आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे की झालं आपलं किचन तयार. असं सुंदरसं किचन तयार होते. मी हा धागा फिक्स करते आणि मग दाखवते. अशा पद्धतीने हे सुंदरसं किचन तयार झालंय. बघा कसं छान दिसतंय आणि हे पिंक कलरमध्ये केलेलं. आता याच्यामध्ये तुम्ही 2 रंगाचे मोती सुद्धा घेऊ शकता. आता बघा याला खेचताना मी छान खेचून घेतलं. आणखी तुम्ही एक काम करू शकता, हे जर लूज वाटत असेल तर याच्यातून सुद्धा पुन्हा एकदा धागा फिरवून घ्यायचा, म्हणजे हे टाईट होतं असं उभं आणि एका लॅम्पसारखं हे छान दिसतं. तुम्हाला ही कलाकृती आवडली का नक्की कळवा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट करा आणि जर तुम्ही ह्या माझ्या कलाकृती करत असाल तर त्या कम्युनिटीवर नक्की शेअर करा. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये कसं शेअर करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर संक्रांत वाणासाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून मी तुमच्यासमोर ठेवला आहे. तर भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.